हाय आणि हॅलो सर्वांना. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल तसा 9th टॉपिक आहे, पण हा टॉपिक एवढा महत्त्वाचा आहे की अल्जेब्रामध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा तुम्हाला 9th पासून पुढे पार नीट JEE तुमच्या कुठल्याही स्पर्धा परीक्षांना कामाला येणारा टॉपिक आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या टॉपिकचं डिस्कशन करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाय मेथड आणि बाय ज्याला मी म्हणतो मेंटॉस जिंदगी आणि आम जिंदगी. तर आम जिंदगीने कसं सोडवायचं आणि मेंटॉस जिंदगीने कसं सोडवायचं या दोन्ही पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. शॉर्ट व्हिडिओ असणार आहे, शेवटपर्यंत बघा. यू विल डेफिनेटली एन्जॉय इट आणि आज तुम्हाला आजच्या व्हिडिओतून काही ना काहीतरी खूप चांगलं काहीतरी शिकायला मिळणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माहिती आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा त्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन अशी आहे की महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी 8th क्लास 9th क्लास आणि 10th क्लासमध्ये शिकताय अशा स्टुडंटसाठी आपण 1 जानेवारी पासून 1 जानेवारी 2026 हे नवीन वर्षाचं एक नवीन गिफ्ट देतोय. या गिफ्टच्या माध्यमातून आपण सर्व मुलांना 8th क्लासमध्ये शिकणारे 9th क्लासमध्ये शिकणारे आणि 10th क्लासमध्ये शिकणारे ऑल स्टुडंट्सला आपण या बॅचेस जे आहेत या कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून देतोय. तर ही बॅच जी आहे ही आपली 1 जानेवारी पासून सुरुवात होते. त्यामुळं आता पैसे हा बॅरियर असू नये की माझी परिस्थिती खराब आहे म्हणून मला एज्युकेशन जे हे क्वालिटीचं मिळणार नाही असं बॅरियर आपण ठेवणार नाही. तर ई सारथी ऑनलाईन या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण हे पूर्णपणे शिक्षण जे हे मोफत अवेलेबल करून देतोय. तर 1 जानेवारीपासून या बॅचला एनरोल करण्यासाठी आजच्या आज ई सारथी ऑनलाईन हे मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ई सारथी ऑनलाईन ESARTHIONLINE ई सारथी ऑनलाईन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि आत्ताच नोंदणी करून ठेवा. 1 जानेवारी पासून ही बॅच जी आहे ही आपण सर्वांसाठी ओपन टू ऑल फ्री टू ऑल करून देतोय. आता मुद्द्यावर येऊया की सर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे काय. तर एक इक्वेशन आहे ज्या इक्वेशनमध्ये एकापेक्षा जास्त व्हेरिएबल असतात, 2 व्हेरिएबल्स असतात. फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला असं बोललो की x+y बघा x+y x हा एक व्हेरिएबल आहे आणि y एक हा एक व्हेरिएबल आहे. मी जर बोललो x+y = 14 आहे 14 14 तर सांगा x च्या व्हॅल्यू काय आणि y च्या व्हॅल्यू काय. तुम्ही म्हणणार सर x ची व्हॅल्यू काय येऊ शकते, y ची व्हॅल्यू काय येऊ शकते. तर बघा x आणि y च्या व्हॅल्यू भरपूर n नंबर ऑफ व्हॅल्यूज येऊ शकतात. कारण इथं दोन बघा जर मी तुम्हाला असं विचारलं की 14 कुणाकुणाची व्हॅल्यू ॲडिशन आहे तर तुम्ही म्हणणार x+y 14 म्हणजे काय काय होऊ शकतं. x ची व्हॅल्यू 7 y ची व्हॅल्यू 7 हा 8 हा 6 हा 9 हा 5 त्यानंतर हा 10 हा 4 हा 11 हा 3 इवन अशा लाखो करोडो व्हॅल्यूज बनतील. 1000 लॅक्स करोड्समध्ये व्हॅल्यू बनतील जर आपण डेसिमलमध्ये आणि निगेटिव्हमध्ये गेलो तर. त्यामुळे एकाच इक्वेशनमध्ये जेव्हा 2 व्हेरिएबल येतात 2 व्हेरिएबल येतात उत्तर काढता येत नाही. बघा अजून असंही म्हणू शकतो ही x ची व्हॅल्यू ही y ची व्हॅल्यू मला हे पण नाही माहिती की x मोठा आहे की y मोठा आहे. सो दॅट एकाच इक्वेशनवरून 2 व्हॅल्यू काढता येत नाही. म्हणून जेव्हा जेव्हा लिनियर इक्वेशन असतं इनटू व्हेरिएबल तेव्हा 2 इक्वेशन डेफिनेटली येणार. जर तुम्हाला मी असं बोललो की x+y एक इक्वेशन आहे x+y = 14 आणि दुसरे इक्वेशन आहे x - y = 2. आता मात्र 2 व्हेरिएबल आणि 2 इक्वेशन आहेत. आता मात्र x आणि y च्या व्हॅल्यू आपण डेफिनेटली काढू शकतो या 2 इक्वेशनला सॉल्व्ह करून. तर सांगण्याचा मुद्दा काय की लिनियर इक्वेशन काय असतं, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल काय असतं. याला काही लोक सायमल्टेनियस इक्वेशन सुद्धा म्हणतात. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलला पुढे जाऊन जर तुम्ही बघितलं सायमल्टेनियस इक्वेशन असं सुद्धा याला बोलल्या जातं. सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजेच लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असं सुद्धा मानलं जातं. हे एक इक्वेशन आणि हे एक इक्वेशन. मग आता जेव्हा 9th क्लासमध्ये आपण होतो किंवा जे विद्यार्थी आता 9th क्लासमध्ये आहेत किंवा जे जाणार आहेत किंवा आता जे 10th क्लासमध्ये आहेत या सर्वांसाठी हा टॉपिक महत्त्वाचा काय कारण की याच्यावर वर्ड प्रॉब्लेम सुद्धा विचारले जातात. पुढे भविष्यामध्ये जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांना पण हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे. कारण या टॉपिकमध्ये आपल्याला काय काय विचारलं जातं. या टॉपिकमध्ये आपल्याला वर्ड प्रॉब्लेम विचारतात. प्रॉब्लेम आणि एजेससाठी हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. पुढे भविष्यामध्ये रेशो प्रपोर्शनसाठी त्यानंतर तुमचं
नंबर सिस्टीम हा एक टॉपिक, इथं पण हा टॉपिक विचारला येतो. तर या टॉपिकला नेमकं कसं सोडवायचं याचा शॉर्टकट जे आहे हा इमिडिएटली आपण समजून घेऊया. पण त्यापूर्वी क्लासमध्ये जर तुम्ही 8-9 क्लासमध्ये शिकताय किंवा 10th क्लासमध्ये शिकताय आणि जर तुम्हाला हा ॲक्च्युअल एक्झाममध्ये हा टॉपिक विचारला, बोर्ड एक्झाममध्ये म्हणा किंवा मग फॉर एक्झाम्पल तुमच्या अकॅडमिक्समध्ये, तर सोडवण्याची पद्धत म्हणजे आपण पहिल्यांदा आम जिंदगीने जाऊया, जिला आपण म्हणतो इलिमिनेशन मेथड. इलिमिनेशन मेथडने मी तुम्हाला हे 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवतो आणि मग त्यानंतर मेंटॉस जिंदगीने, आम जिंदगी म्हणजे ज्याला आपण इलिमिनेशन म्हणू, जी तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये दिली आहे, आणि मेंटॉस जिंदगी जी मेथड मी स्वतः वापरतो, जिथं टेक्स्ट बुकची गरज नाही आहे, तुम्हाला डायरेक्ट तुम्ही त्या मेथडने जाऊ शकता. पण जर तुम्ही अकॅडमिक्सची एक्झाम देताय तर तुम्हाला अकॅडमिकच्या वेनं जावं लागेल. जर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देताय भविष्यामध्ये तर तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह वेनं जावं लागेल. तर समजून घेऊया आपली आम जिंदगी काय. बघा हे 2 एक्झाम्पल आहेत. या 2 एक्झाम्पलला आपण सॉल्व्ह करणार आहे कुठल्या मेथडने? इलिमिनेशन मेथडने. इलिमिनेशन मेथडने आपण या एक्झाम्पलला सॉल्व्ह करणार आहे. मग इलिमिनेशन मेथड जी तुम्ही टेक्स्ट बुकमध्ये शिकलात तिला मी कशा पद्धतीने सॉल्व्ह करतो? तर बघा ही इक्वेशन नंबर 1 आहे, ही इक्वेशन नंबर 2 आहे. इक्वेशन नंबर 1 असं लिहितो, इकडे तसं लिहिलं ॲक्च्युली, इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. मग इक्वेशन 1 आणि 2 मध्ये कुठल्या तरी एका व्हेरिएबलला नाही, कुठल्या तरी एका एक्स किंवा वायला, ज्याला आपण व्हेरिएबलच म्हणतो ॲक्च्युली, मला एलिमिनेट करायचे, डिलीट करायचे. मग ॲक्च्युअली डिलीट करणे म्हणजे काय? डिलीट करणे म्हणजे त्याच संख्येतून तीच संख्या सबट्रॅक्ट करणे, म्हणजेच त्याची व्हॅल्यू 0 करणे. फॉर एक्झाम्पल मी बोललो 5 - 5 0, 7 - 7 0, 3y - 3y 0, 17x + -17x = 0, निगेटिव्ह 15y - +15y = 0. म्हणजे त्याच संख्येतून तीच संख्या मायनस केली की आन्सर 0 येतं, अशी ती कॉन्सेप्ट आहे. मग मला या 2 इक्वेशनमध्ये कुणाला तरी एकाला 0 करायचं आहे, कुणातरी एकाला 0 करायचंय. मग 0 करण्यासाठी त्यांचे कोइफिशियंट सेम असावे लागतील. जसं बघा इकडे 3x आहे, इकडे 2y, कोइफिशियंट सेम आहे का? नाही. इकडे y आहे, इकडे 3 आहे, कोइफिशियंट सेम आहे का? नाही. मग मी काय करतो, पहिल्यांदा कोइफिशियंट सेम करून घेतो. मग कोइफिशियंट सेम करायचे म्हणजे एक्सला आणि वायला इक्वल करायचं 2 वेगवेगळ्या इक्वेशनमध्ये कुठल्याही एका व्हेरिएबलला. मग मला सांगा एक्सला इक्वल करायचं तर 3 आणि 2चं LCM घ्यावा लागेल, जो टाइम कन्झ्युमिंग आहे. पण जर वायला इक्वल करायचं तर इकडं 3y, तर इकडं 3y करण्यासाठी मी काय करतो, फर्स्ट इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करतो. फर्स्ट इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करतो. मग मी फर्स्ट इक्वेशन जे आहे याला मी 3 ने मल्टिप्लाय केलं आणि सेकंड इक्वेशनला ॲज इट इज ठेवलं आणि फर्स्ट इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं, सेकंड इक्वेशनला ॲज इट इज ठेवलं आणि जर यांचं सबट्रॅक्शन केलं तर बघा हा 3y - 3y 0 होऊन जाईल आणि आपलं काम सोपं होईल. म्हणून मी फर्स्ट इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करून त्याच्यातून सेकंड इक्वेशन मायनस करतो. मग बघा कसं, फर्स्ट इक्वेशनला 3 ने जर मल्टिप्लाय केलं, याला जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर हा येईल 9x, याला जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर हा येईल 3y आणि याला जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर हा येईल 39. मग याला ॲज इट इज ठेवायचे, जसं बघा सेकंड इक्वेशनला ॲज इट इज प्लस 3y = किती 18 आणि या दोघांचं काय करायचंय सबट्रॅक्शन. मग सबट्रॅक्शन केलं तर 9 - 2 दॅट इज 7, 3 - 3 दॅट इज 0 आणि 39 - 18 दॅट इज 21. मग एक्सची व्हॅल्यू काय आली 21/7 दॅट इज एक्सची व्हॅल्यू आली 3. एक्सची व्हॅल्यू जशी मला 3 भेटली, आता मी ही कुठल्याही एका इक्वेशनमध्ये टाकून मी वायची व्हॅल्यू काढू शकतो का? हो, काढू शकतो. मग माझं फर्स्ट टार्गेट काय की मी कुठल्या तरी एका व्हेरिएबलला इलिमिनेट करणार. मग इलिमिनेट करण्यासाठी 1 + 1 मायनस असावा. हो, मग 1 + 1 मायनस असावा. सर तुम्ही इथं सबट्रॅक्शनच का केली? कारण बघा दोन्ही पॉझिटिव्ह होते. मग दोन्हींचं साइन जर सेम असेल तर सबट्रॅक्शन करा आणि दोन्हींचं साइन जर अपोजिट असेल तर ॲडिशन करा. म्हणजे ज्याला तुम्हाला इलिमिनेट करायचंय, सपोज मला एक्सला इलिमिनेट करायचंय, एक्सला 0 करायचंय, मग मी एक्सचे साइन बघणार, पॉझिटिव्ह आहे ना, मग मी सबट्रॅक्शन करणार. एक्सचे साइन जर निगेटिव्ह असते मी ॲडिशन केली असती. म्हणजे जर साइन सेम असतील तर ॲडिशन नाही सबट्रॅक्शन, आणि जर साइन अपोजिट असतील तर
ॲडिशन करायची. मग या एक्झाम्पलमध्ये मी काय केलं, मी सबट्रॅक्शन काय केलं, कारण दोघांचं साईन पॉझिटिव्ह होतं, पॉझिटिव्ह. मग ते पॉझिटिव्ह असतं तरी मी सबट्रॅक्शन केलं असतं आणि निगेटिव्ह असतं तरी सुद्धा मी सबट्रॅक्शनच केलं असतं, कारण सिमिलर साईन असेल तर सबट्रॅक्शन करा आणि अपोजिट साईन असेल तर ॲडिशन करा. मग एक्सची व्हॅल्यू मला 3 भेटली. मी कुठल्याही एका इक्वेशनमध्ये ठेवतो. सपोज मी फर्स्ट इक्वेशनमध्ये ठेवली. फर्स्ट इक्वेशन काय होतं माझं, 3x. एक्सची व्हॅल्यू मला 3 भेटली. मग एक्सच्या जागेवर मी 3 ठेवलं. प्लस वाय इज इक्वल टू किती, 13. मग हे 3 3 जा 9. मग 9 प्लस वाय इज इक्वल टू 13. तर वायची व्हॅल्यू काय येणार, 13 मायनस 9. 13 मायनस 9 दॅट इज किती, 4. दॅट इज 4. तर वायची व्हॅल्यू जी आली ती आली माझी 4 आणि एक्सची व्हॅल्यू आली माझी 3. तर अशा पद्धतीने एकदम आम जिंदगीने स्टेप बाय स्टेप आपण आन्सर आणलं, स्टेप बाय स्टेप. आता नेक्स्ट क्वेश्चन पण आपण याच पद्धतीने सोडवणार आहे, ज्याला आपण म्हणतो इलिमिनेशन मेथड. आता या केसमध्ये जेव्हा मी असे एक्झाम्पल सोडवतो ते मला अकॅडमिक्समध्ये असंच सोडवावं लागतं ॲक्च्युअल एक्झाममध्ये, बरोबर, कुठल्या आपल्या स्कूलच्या एक्झाममध्ये. मग याला स्टेप वाईज मार्क असतात, याला 1 मार्क, याला 1 मार्क, याला 1 मार्क, 3 मार्कचा हा क्वेश्चन या पद्धतीने. बट जेव्हा स्पर्धा परीक्षेमध्ये आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जातो, नीट, JEE, UPSC, बँकिंग, MPSC, तेव्हा आपल्याला शॉर्टकटने जावं लागेल, कारण आपल्याला त्याच्यावर वेळ कमी असतो. तर तो शॉर्टकट आपण पुढे शिकणार आहे. सध्या आणखी एक एक्झाम्पल बाय आम जिंदगी बाय मेथड. ठीक आहे. आणि दोन्ही मेथड तुम्हाला कशा वाटल्या, चांगल्या वाटल्या की नाही, कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवायचंय. बघा आता मला एक्सला इलिमिनेट करायचं की वायला. तर बघा इकडे 3x आहे, इथं 2y, इथं 7x आहे, 3y. तर मला कुणाला तरी एकाला इक्वल करायचंय, कुणाला तरी एकाला इक्वल करायचं. मग मी एक्सला इक्वल करू की वायला इक्वल करू, तर मी एक्सला इक्वल करतो, कारण 3 आणि 2चा LCM किती आहे, 6. हे करणं सोपं जातं म्हणून. मग मी याला कितीने याला पण 6 करण्यासाठी, याला पण 6 करण्यासाठी काय करतो, मी फर्स्ट इक्वेशन जे आहे याला मी 2ने मल्टिप्लाय करतो. फर्स्ट इक्वेशनला 2ने मल्टिप्लाय करतो आणि सेकंड इक्वेशनला जे आहे 3ने मल्टिप्लाय करतो. सर असं का, बघा याला जर 2ने मल्टिप्लाय केलं 2 3 जा 6, याला जर 3ने मल्टिप्लाय केलं 3 2 जा 6, आणि दोघांची साईन सेम आहे म्हणून सबट्रॅक्शन करतो आणि बघू इक्वेशन काय बनते. म्हणजे फर्स्ट इक्वेशनला 2ने, सेकंड इक्वेशनला 3ने आणि दोघांचं सबट्रॅक्शन. पण सर दोघांचं सबट्रॅक्शन काय केलं, कारण की मला दोघांचं साईन सेम दिसत होतं, सबट्रॅक्शन केलं. मग फर्स्ट इक्वेशन कसं बनेल बघा, 6x प्लस 14y डबल करायचं आहे ना प्रत्येकाला, याला डबल आणि पलीकडे पण डबल. याला 3ने मल्टिप्लाय केलं 6x, 3ने मल्टिप्लाय केलं 9y, 3ने मल्टिप्लाय केलं 15. ओके. आता मी काय करणार, दोघांचं मला सबट्रॅक्शन करायचं होतं, मायनस मायनस मायनस. 6x कॅन्सल झाले, 14मधून 9 मायनस केले, 14मधून 9 मायनस केले 5y, 14मधून 9 मायनस केलं 5y. याला 3ने मल्टिप्लाय, 2ने मल्टिप्लाय. ओके. आणि 26मधून 15 जर मायनस केलं, 26मधून जर 15 मायनस केलं तर माझा आन्सर काय यायला पाहिजे, माझा आन्सर यायला पाहिजे 11. मग वायची व्हॅल्यू मला काय भेटली, 11/5. 11/5ला जर तुम्ही डिवाइड केलं तर वायची व्हॅल्यू मला भेटेल 2.2. 5 2 जा 10, 5 2 जा 10. मग वायची व्हॅल्यू मी कुठेही ठेवू शकतो. मी फर्स्ट इक्वेशनमध्ये ठेवेल किंवा सेकंड इक्वेशनमध्ये ठेवेल. काही लोक म्हणतील सर आम्ही अशीच्या अशी व्हॅल्यू ठेवली चालेल का, चालेल. जर तुमचे ऑप्शन फ्रॅक्शनमध्ये असेल तर असं ठेवा, जर तुमचे ऑप्शन डेसिमलमध्ये असेल तर असंही ठेवा, दोन्हींचा आन्सर सेमच आहे. बरं, मग मी सेकंड इक्वेशनमध्ये ठेवलं 2x3 इंटू 2.2, वायच्या जागेवर 2.2 इक्वल टू किती 5. मग 2x प्लस 6.6, 6.6 हा 2x ॲज इट इज, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 6.6 इज इक्वल टू किती 5. मग 2x इक्वल टू किती 5 मायनस 6.6 म्हणजेच 2x इक्वल टू -1.6, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू 1.6 -2/2. हा 2 पलीकडे जाऊन डिव्हिजनमध्ये गेला, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू माझी काय 0.8 प्लस की मायनस का, कारण की मला -1.6ला 2ने डिवाइड जर केलं
तर ऑफकोर्स माझी व्हॅल्यू 0.8 येणार. तर ही एक्सची व्हॅल्यू झाली आणि ही वायची व्हॅल्यू झाली. तर अशा पद्धतीने मी एकदम आम जिंदगीने जातो. म्हणजे जर मला एक्झाममध्ये असा प्रश्न विचारला ॲकॅडमिक्सच्या एक्झाममध्ये 8th-9th क्लासमध्ये, तर मी या मेथडने जाणार. पण जर मला शॉर्टकटने जायचं असेल तर, जर मी स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय, मी स्कॉलरशिपची एक्झाम देतोय, NTSची एक्झाम देतोय, MTSची एक्झाम देतोय, मला पुढे भविष्यामध्ये नीट द्यायचं आहे, JEE द्यायचं आहे, UPSC करायचं आहे, तर मग अशा एक्झाममध्ये कसा याला शॉर्टकट वापरता येईल. आता हेच क्वेश्चन बघा, क्वेश्चन तोच आहे. आता समजून घेऊया मेंटॉस जिंदगीने. म्हणजे शॉर्टकटने. आता मेंटॉस जिंदगीने जर समजून घ्यायचं तर मी नीट सांगतो, नीट व्यवस्थित पद्धतीने बघा. मी तुम्हाला पहिल्यापेक्षा मिनिमम मेथडने आन्सर आणून दाखवतो मिनिमम टाईममध्ये. बघा एक्झाम्पल जर घ्यायचं तर आता मी पहिल्यांदा काय करतो, या दोन्ही इक्वेशनमध्ये माझा एक्सची व्हॅल्यू काढण्याचा माझ्याकडे शॉर्टकट आहे. कुणाची व्हॅल्यू काढण्याचा? एक्सची. आणि एकदा मला एक्सची व्हॅल्यू भेटली तर मला वायची व्हॅल्यू सहजसहजी भेटणार आहे. मग मी पहिलं माझं टार्गेट काय? एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणे. मग एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट कशी करायची बघा, सेम टू सेम याच स्टेप्स फॉलो करायच्या नेहमी. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, 13×3 = 39, 13×3 = 39, दोघांचं मल्टिप्लिकेशन नेहमी. त्यानंतर दोघांचं मल्टिप्लिकेशन इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे, 18 × 1 18, दोघांचं मल्टिप्लिकेशन. आणि या दोघांमध्ये निगेटिव्हचं साईन द्यायचं. म्हणजे फर्स्ट इक्वेशन म्हणजे फर्स्ट स्टेप मायनस सेकंड स्टेप, या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन. थर्ड स्टेपमध्ये या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3×3 = 9, फोर्थ स्टेपमध्ये या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2×1 = 2. सबट्रॅक्शन केलं, 39 - 18 दॅट इज 21, आणि हे 7, 21ला 7ने जर डिवाइड केलं तर आन्सर येईल 3. बघा एक्सची व्हॅल्यू भेटली मला 3, पटकन एक्सची व्हॅल्यू भेटली. आता मी कुठे इक्वेशनमध्ये येऊन वायची व्हॅल्यू काढू शकतो आणि वायची व्हॅल्यू भेटली, काम झालं. मग स्टेप 1 मध्ये काय करायचं? स्टेप 1 मध्ये नीट बघा, स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2, स्टेप नंबर 3, स्टेप नंबर 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, या पद्धतीने. मग आता मी काय केलं, एक्सची व्हॅल्यू मला भेटली. मग पहिल्यांदा मी काय केलं, पुन्हा एकदा समजून घ्या. 13×3 = 39, मायनस इथं नेहमी निगेटिव्ह साईन द्यायचं. 118 18 डिवायडेड बाय 3×3 = 9, मायनस 2×1 = 2, 39 - 18 दॅट इज 21, 9 - 2 दॅट इज 7, आन्सर येईल 3. जसं आन्सर 3 आलं कुठल्या एका इक्वेशनमध्ये ठेवा. फॉर एक्झाम्पल फर्स्ट इक्वेशनमध्ये ठेवतो, 3 + y = 13. ओके, 3×3 किती? 9, 9 + y = 13. वायची व्हॅल्यू काय? 13 - 9 दॅट इज 4. एक्सची व्हॅल्यू भेटली, वायची व्हॅल्यू भेटली. इसको बोलता हूं मैं मेंटॉस जिंदगी. प्रत्येक वेळेस असंच जायचंय. अजून नीट समजून घ्या, एक्झाम्पल समजावून सांगतो. बघा 13×3 = 39, 13×3 = 39, 7×5 = 35, 7×5 = 35, 7×5 = 35 डिवायडेड बाय एक्सची व्हॅल्यू करतोय मी. 7×2 = 14, 7×2 = 14, आणि 3×3 किती? 9. ओके, 39 मायनस 35 दॅट इज 4, आणि हा किती? 5, म्हणजे याचा आन्सर येईल 0.8. हा पुन्हा बघा, हा जो आहे मला असं वाटतं मी काहीतरी रॉंग लिहिलं बरं का. एकच मिनटं थांबा. मागचं एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल एकच एक बघा बरं. 3x 7 13, 3x 7 13 बरोबर. त्यानंतर 2x 3y 5, 2x 3y 5. ठीक आहे, ओके. मग एक्सची व्हॅल्यू जी आहे ती मी कशी काढणार? 13×3 = 39, 13×3 = 39, 7 × 5 = 35. सेकंड स्टेपमध्ये यांचा गुणाकार. त्यानंतर 3×3 = 9, 3×3 = 9, आणि 7×2 किती? 14. एक्सची व्हॅल्यू काढायची. ओके, एक्सची व्हॅल्यू कशी येणार? 39 - 35 दॅट इज 4, आणि या दोघांमधला डिफरन्स 5. 4/5ला आपण काय म्हणतो? 0.8, मायनसचा मायनस. एक्सची व्हॅल्यू जी मला भेटली ती भेटली -0.8. हे बघा, लास्टच्या एक्झाम्पलमध्ये पण आपली एक्सची व्हॅल्यू -0.8 आली होती. जशी एक्सची व्हॅल्यू भेटली, वायची व्हॅल्यू कुठल्याही एका इक्वेशनमध्ये ठेवा. फॉर एक्झाम्पल मला सेकंड इक्वेशनमध्ये ठेवायची. मग एक्सची व्हॅल्यू मी ठेवली 0.8, पण निगेटिव्ह बरं का, -0.8 प्लस किती? 3y = किती? 5. ओके, चालेल. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन येईल -1.6,
प्लस 3y निगेटिव्ह 1.6 प्लस किती 3y इज इक्वल टू किती 5. 1.6ला पलीकडे पाठवून द्या. 3y इज इक्वल टू 5 प्लस 1.6. 5 प्लस 1.6 दॅट इज 6.6. मग 3y इज इक्वल टू 6.6 म्हणजेच yची व्हॅल्यू 6.6/2 6.6/3 दॅट इज 2.2. हे बघा yची व्हॅल्यू 2.2 आली होती आपली. लास्ट एक्झाम्पलमध्ये पण आपली व्हॅल्यू काय आली होती? क्लिक हो जा भाई. लास्टच्या एक्झाम्पलमध्ये पण yची व्हॅल्यू आली आपली 2.2. या एक्झाम्पलमध्ये पण yची व्हॅल्यू आली 2.2. फक्त मी काय करतो शॉर्टकटने xची व्हॅल्यू काढतो. मग सर ह्या ज्या स्टेप आहेत त्या परत एकदा सांगता का? हे बघा ही स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2, ओके, स्टेप नंबर 3 आणि स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4 या पद्धतीने जर केलं तर सहजासहजी शॉर्टकटने हे एक्झाम्पल सॉल्व्ह होतात. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. इकडे आपण तीच मेथड वापरूया. एक्सची व्हॅल्यू कशी काढणार? 16 3 जा निगेटिव्ह 48 निगेटिव्ह 48 बरं का? का? कारण निगेटिव्ह 3 आहे. 48 मायनस 10 चौक 40 10 4 जा निगेटिव्ह 40. का निगेटिव्ह 40? कारण निगेटिव्ह 10 आहे, निगेटिव्ह 4 आहे. या दोघांचा गुणाकार. नंतर 3 3 जा निगेटिव्ह 9 3 3 जा निगेटिव्ह 9 मायनस 2 4 जा निगेटिव्ह 8. हा मायनस मायनस प्लस होणार म्हणजे असं येणार निगेटिव्ह 48 प्लस 40 डिवायडेड बाय निगेटिव्ह 9 प्लस 8. म्हणजे एक्सची जी व्हॅल्यू मला भेटली ती निगेटिव्ह 8 डिवायडेड बाय निगेटिव्ह 1 दॅट इज एक्सची व्हॅल्यू भेटली मला मायनस मायनस प्लस 8. बस आता काय राहिलं? एक्सची व्हॅल्यू 8 भेटली, वायची व्हॅल्यू कुठेही मी एका इक्वेशनमध्ये पुट करून काढू शकतो. कशी सर? बघा एक्सची व्हॅल्यू मी सेकंड इक्वेशनमध्ये ठेवतो. 8 मायनस 3y इज इक्वल टू 10 8 दुने 16 मायनस 10 इज इक्वल टू 3y. म्हणजे मी काय केलं 3yला पलीकडे 10ला अलीकडे घेऊन आलो. 16 ॲज इट इज. 16 मायनस 10 किती? 6. 3y इज इक्वल टू 6. तर yची व्हॅल्यू 6/2 दॅट इज 6/3 दॅट इज 2. एक्सची व्हॅल्यू येईल 2. हा 3 मल्टिप्लिकेशनमध्ये पलीकडे जाऊन डिव्हिजनमध्ये गेला. तर हे अशा पद्धतीचे जे शॉर्टकट्स आहेत ते मी वापरतो. कशासाठी? सायमल्टेनियस इक्वेशनसाठी किंवा ज्याला आपण म्हणूया लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलसाठी. इकडे पण सेम कॉपी पेस्ट करायचं. 13 दुने निगेटिव्ह 26, ओके, 9 त्रिक 27 निगेटिव्हचं साईन नेहमी डिवायडेड बाय 8 2 जा निगेटिव्ह 16 कारण मायनस 2 आहे मायनस 3 3 जा 9, ओके. हा मायनस मायनस प्लस होईल. या दोघांची ॲडिशन येईल निगेटिव्ह 63 53 येईल 53 26 आणि 27 निगेटिव्ह 53, ओके. आणि या दोघांची ॲडिशन किती येईल? निगेटिव्ह 25 16 आणि 9 13 दुने 26 9 त्रिक 27 8 दुने 16 9 3 त्रिक 9 3 3 जा 9, ओके, चालेल. मग एक्सची जी व्हॅल्यू येईल ही येईल निगेटिव्ह 53/25. आता याच्या पुढे काय काटाकाटीत जात नाही, भाग जात नाही पूर्ण. द्यायचा असेल तर देऊ शकतो आपण. 25 2 जा 50 कॅरी फॉर पॉईंट 30 झालं. मग 25 1 जा 25 आणि 25 2 जा 50 असं 2.12 येईल. 2.12 एक्सची व्हॅल्यू आली. कुठे ठेवू सर? फर्स्ट इक्वेशनमध्ये ठेवतो. 2.12 प्लस किती 3y इज इक्वल टू किती 13. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येईल? 16.96 प्लस 3y इज इक्वल टू किती 13. मग 3y इज इक्वल टू 13 मायनस 16.96. या दोघांचं मल्टिप्लिकेशन हे पलीकडे जाऊन मायनस झालं. 3y इज इक्वल टू किती 3.96 फक्त निगेटिव्ह येईल बरं का 3.96. या दोघांचं सबट्रॅक्शन. yची व्हॅल्यू किती 3.96 निगेटिव्ह डिवायडेड बाय 3 3 1 जा 3 3 3 जा 9 3 2 जा 6 म्हणजे yची व्हॅल्यू येईल निगेटिव्ह 1.32. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की या सगळे आन्सर जे आपण कोणत्या मेथडने करू शकतो याला मी नॉर्मली क्रिस क्रॉस मेथड म्हणतो. पण याला पुढे एक बेस आहे. मॅथ्समध्ये प्रत्येक गोष्टीला बेस असतो. तर पुढे एक बेस आहे याचा नाही असं नाही. पण सध्या तरी मी तुम्हाला म्हणेल
की याला तुम्ही क्रिस क्रॉस मेथडच म्हणू शकता आणि याच पद्धतीने सगळे सायमल्टेनियस इक्वेशन जे आहेत ते आपण सॉल्व्ह करू शकतो. याला मी तुम्हाला आणखी एका स्टेपमध्ये जर लिहून द्यायचं तर ते पण लिहून देऊ शकतो. बघा, एका स्टेपमध्ये जर तुम्हाला लिहायचं असेल तर याला कसं इक्वेशन बनवतो. सपोज आपण सायमल्टेनियस इक्वेशन म्हणू ax + by = c आणि dx + ey इज इक्वल टू f. तर इकडे x आणि y जे आहेत हे व्हेरिएबल आहे, यांना आपण व्हेरिएबल म्हणूया. ओके. आणि a b c d e f हे जे आहेत यांना आपण कॉन्स्टंट म्हणू किंवा कोइफिशियंट्स म्हणूया, कोइफिशियंट. मग याला कसं लिहायचं किंवा एक्सची व्हॅल्यू कशी काढायची, तर सगळ्यात पहिले यांचा गुणाकार करायचा ECचा -BFचा डिवायडेड बाय AEचा डिवायडेड बाय AEचा -BDचा. याच्यावरून तुम्हाला कुणाची व्हॅल्यू भेटेल, एक्सची व्हॅल्यू भेटेल. आणि जशी एक्सची व्हॅल्यू भेटली कुठल्याही एका एक्झाम्पलमध्ये ठेवून तुम्ही वायची व्हॅल्यू भेटू शकते डेफिनेटली. तर हा होता आजच्या लेक्चरचा शॉर्टकट किंवा सायमल्टेनियस इक्वेशनचा शॉर्टकट. तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं, ही मेथड, हा शॉर्टकट कसा वाटला, कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 1 तारखेपासून आपली जी नवीन बॅच सुरू होते, आपली जी नवीन बॅच जी पूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना एकदम कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट आहे, ही बॅच अटेंड करायला विसरू नका. बाकी आपण लवकरच असे नवनवीन ट्रिक्स घेऊन पुन्हा या यूट्यूब चॅनलवर येऊ. त्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि ही जी माहिती आहे 8वी 9वी 10वीसाठी आपण जी फ्री बॅच चालू करतोय अकॅडमिक्सची पुढचे 3 महिने, तर ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय अँड थँक्यू व्हेरी मच.